काय बेशरम आहेत. आतापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत. म्हणजे आज मला आठवतं लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये एका ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यांनी सांगितलं नाही ते मृत किती आहेत ते बघा, ट्रेनचा ऍक्सिडेंट कसा झाला नंतर बघू. त्यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही. या सरकारला आणि व्यवस्थेला कोणी घाबरेनासच झालंय. कारण का व्यवस्था माल मोजल्याशिवाय काही करत नाही आणि सरकार ते पट्टी घालून बसलंय. काय बेशरम आहेत. आतापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत. आणि दुर्दैवाची बाब ही आहे की नीटचं केंद्रबिंदू हे पुण्यात होतीये. पुणे हे विद्येची माहेर नगरी आणि सगळ्या माहेर वशनी पेपर फोडत आहेत. काय झालं दुर्दैव आपलं. टीईटीचं म्हणजे जे शिक्षक पुढची पिढी घडवणार आहेत त्यांचा पेपर फोडत आहेत आणि चौकशी नंतर बघू. अरे खर तर सर म्हणजे आज मला आठवतं लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये एका ट्रेनचा ऍक्सिडेंट झाला होता, तर त्यांनी सांगितलं नाही ते मृत किती आहेत ते बघा, ट्रेनचा ऍक्सिडेंट कसा झाला नंतर बघू. त्यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही. पण हे जे काही चालू आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किती खेळणार आहात, भविष्याशी किती खेळणार आहात. एमपीएससी घोटाळा, कुठलीही परीक्षा घोटाळा, आमदार घोटाळा, खासदार घोटाळा. हे घोटाळ्याचं सरकार आहे, हे घोटाळेबाज सरकार आहे. इथे मंत्र्यापासून खालच्या लेवल पर्यंत हेच चालू म्हटल्यावर आता सगळी व्यवस्थाच खराब झाली, सडली व्यवस्था. त्या सडलेल्या मधनं असाच वास येणार. सब मॅनेज होत आहे. त्या सियाला पण वाटलेलं सब मॅनेज होत आहे, तिला ढकलून नवऱ्याला फाशी व्हावी अशी अपेक्षा आहे. अरे निदान थोडी जरब तर बसेल. या सरकारला आणि व्यवस्थेला कोणी घाबरेनासच झालंय. कारण का व्यवस्था माल मोजल्याशिवाय काही करत नाही आणि सरकार ते पट्टी घालून बसलंय. गांभीर्याने घ्यावं लागेल सरकारला. कृषीप्रधान महाराष्ट्राच्या नाराज झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या समस्या मांडण्यासाठी रोहित बसलाय. रोहितला साथ द्यावी लागेल. सरकारने याच्यावरती गांभीर्याने विचार करावा. आज सत्ताधारी आमदार मागतात म्हणजे काय, आपला बाप करतो तोच पोरगा करतो. बाप 56% घेतो, 5% घेतो, त्याच्यात काय मोठं आहे. सगळ्यांचे बाप आम्हीच शोधायचे, तर तुम्ही काय फक्त उभे राहायला येणार आहे. अर्जुन खोतकर कसे रडत होते मला विचारा पक्ष कुठला तेव्हा. थोडस कसं आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अर्जुनाचा बाण लागतो का, थोडं बघूया.